छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो अखेर सुटल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर या छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून मोठा तिढा पाहायला मिळत होता। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती संभाजीनगरची जागा लढण्यासाठी इच्छुक होते। त्याबरोबर शिवसेनेमध्ये मोठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत होती, ज्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, संदीपान भुमरे असतील, यासह प्रमुख नेते अगदी अब्दुल सत्तार सुद्धा असतील, तर हे सगळे प्रमुख चेहरे जे आहेत ते लोकसभेवर दावा सांगताना पाहायला मिळत होते। छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेचाच आहे असं शिवसेनेचे नेते सांगताना पाहायला मिळत होते। त्यामुळे काटोंकी टक्कर या मतदारसंघामध्ये उमेदवारीवरूनच आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र आज अखेर हा सस्पेन्स संपल्याचं पाहायला मिळतंय आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री संदीपान भुमरेंमुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत जी आहे ती होणार आहे आणि यामध्ये प्रमुख लढत जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी पाहायला मिळणार आहे। कारण ठाकरे गटाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जी आहे ती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना जी आहे ती लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिलेली आहे। संदीपान भुमरे हे आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत। तर तिकडे AIMIM या पक्षाकडून महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते विद्यमान खासदार छत्रपती संभाजीनगरचे इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर हर्षवर्धन पाटील जे कन्नड गावचे माजी आमदार आहेत ते हर्षवर्धन जाधव या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक हाय व्होल्टेज असणारा मतदारसंघ जो आहे तो म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे म्हणजे तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघाकडे पाहिलं जात होतं आणि या मतदारसंघामध्ये त्यावेळी तिरंगी लढत झाली होती। हर्षवर्धन जाधव हे अपक्ष रिंगणामध्ये होते, चंद्रकांत खैरे शिवसेनेकडून संयुक्त त्यावेळच्या शिवसेनेकडून रिंगणामध्ये होते, तर इम्तियाज जलील हे MIM कडून उभे होते आणि इम्तियाज जलील हे तब्बल 1 ते 1.5 लाखांच्या मताधिक्याने विजयी देखील तिथे झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये तिथे MIMचा खासदार जो आहे तो निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळाला। यावेळी तर चौरंगी लढत होणार आहे, त्यामुळे या चौरंगी लढतीचा फायदा इम्तियाज जलील यांनाच होईल असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय। संदीपान भुमरेंचा प्रवास जर आपण पाहिला तर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 अशी सलग 6 टर्म मंत्री संदीपान भुमरे जे आहेत ते पैठण विधानसभा मतदारसंघातून विजयी देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं। महाविकास आघाडी सरकारमध्येही संदीपान भुमरे हे राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते। सध्या त्यांच्याकडे फलोत्पादन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी जी आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय। पैठणमध्ये एका कारखान्यामध्ये स्लीप बॉय म्हणून त्यांनी काम केलं, राजकारणात येण्याअगोदर काम केल्याचं पाहायला मिळालं होतं। अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कुठलाही राजकीय वारसा नसताना मंत्री संदीपान भुमरे हे राजकारणामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 6 टर्म आमदारकी मिळाल्यानंतर 2 टर्म मंत्रिपद मिळाल्यानंतर आता मंत्री संदीपान भुमरे यांना लोकसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, but that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.